राजाकडे तो छानपैकी नोकरी करत होता आणि मगध राजाने त्याचा खूप अपमान, प्रचंड घाणेरडा अपमान केला. चाणक्याला प्रचंड राग आला आणि चाणक्य त्या दरबारातून बाहेर पडला आणि पडताना त्यांनी शपथ घेतली की एक दिवस मी ह्या मगध राजाचं संपूर्ण राज्य जिंकल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण राज्य मी एक दिवस 100% जिंकणार. चाणक्य ज्यावेळेस बाहेर पडले दरबारातून त्यावेळेस त्यांना चंद्रगुप्त भेटले. चंद्रगुप्ताला त्यांनी सगळं युद्धाचं ट्रेनिंग दिलं. चंद्रगुप्ताला सांगितलं की आपल्याला ह्या मगध राजाचं राज्य उद्ध्वस्त करायचंय. दोघांनी प्रचंड सैन्यासह त्या मगध राजावरती हल्ला केला. 2 वेळा हल्ला केला, परंतु त्यांना ते मगध राजाचं राज्य जिंकता आलं नाही. ते राज्य न जिंकता आल्यामुळे चाणक्य नाराज झाला आणि युद्धातनं पराभव होऊन तो एका गावात न जात असताना त्यांना प्रचंड भूक लागली. एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये चाणक्य आणि चंद्रगुप्त दोघे एका त्या झोपडीमध्ये गेले. एक आजीबाई होती, तिला सांगितलं की आम्हाला भूक लागली, काहीतरी खायला दे. त्या आजीने गरम गरम पातेल्यामध्ये भात घातला, आमटी दिली आणि पात्रावरती त्यांना तो भात आणि आमटी वाढली. ती दोघे इतकी भुकेली होती की त्या गरम आमटी आणि भातामध्ये त्यांनी मध्ये हात घातला. दोघांचे हात पोळले, हात भाजलं, तोंड भाजलं. ती आजी हसली आणि ती आजी त्यांना हसून म्हणली, अरे बाबांनो, जर तुमचं पोट पण भरलं पाहिजे आणि हात पण पोळले नाही पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर त्या भाताच्या मध्ये हात घालण्याच्या ऐवजी कडेकडेने एक एक घास त्या भाताचा घ्या. तुमचं पोट पण भरेल आणि तुमचा हात पण पोळणार नाही. आणि मग चाणक्याच्या डोक्यात तूप पेटली की कोणतीही गोष्ट मध्ये हात घालून तोडायची नसते. तिचे छोटे छोटे तुकडे करायचे असतात. लहान लहान तुकडे जर आपण केले तर पोट पण भरत आणि हात पण भाजत नाही. आपण चूक केली, मगध राजावरती एकदम हल्ला केला आणि आपण युद्धात पराभूत झालो. आपण त्याचा छोटा छोटा प्रदेश जिंकून घेऊयात आणि मग त्याच्यावरती हल्ला करूया. त्यांनी तसंच केलं. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्याचा राज्य प्रदेश जिंकला आणि मग मगध राजाच्या राजधानीवरती हल्ला केला आणि त्यांनी ते राज्य जिंकलं. या गोष्टीत मला फक्त एकच संदेश द्यायचा आहे. मी जरी दिवसाच्या 24 तासाचं नियोजन तुम्हाला सांगितलं असेल तर D4 हा फॉर्म्युला परिणामकारकपणे वापरा आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये अभ्यास डिवाइड करा आणि त्या चाणक्य नीतीसारखं, चाणक्य नीतीतनं छान पद्धतीनं तुम्ही तुमच्या अभ्यासाचं आणि मेरिटचं राज्य जिंका.